नापिकी, बेरोजगारी आणि शेतकरी आत्महत्यांनी ग्रस्त मराठवाडा. मात्र आता याच मराठवाड्याला आरक्षणाच्या मुद्द्यानं हादरवलं. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना आज मराठवाड्यातील नाराजीचा सामना करावा लागला. मराठवाड्यातल्या जखमा खोल आहेत, त्याची सल आज या दोन नेत्यांना सहन करावी लागली. त्यासाठी मुहूर्तही होता मराठवाडा मुक्ती दिनाचा. याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. असलेले राज्याचे सामाजिक न्याय मंत्री माननीय संजय शिरसाटजी, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ. माननीय खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि या ठिकाणी उपस्थित अजित पवारांच्या गाडीसमोर आत्मदहनाचा प्रयत्न. अजितदादांसमोर नुकसान भरपाईची मागणी. सर्व माननीय खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माताभगिनी आणि म्हणजे मला अतिशय दुःख आहे. मराठवाडा मुक्तीदिनी मराठवाड्यातील रोषाची चुणूक सरकारला अनुभवायला मिळाली. छत्रपती संभाजीनगरात मुक्तीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. त्यानंतर मुख्यमंत्री भाषण करायला उभे राहिले असता एका कार्यकर्त्याने ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून जोरदार घोषणाबाजी सुरू केली. सर्व सन्माननीय खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि या ठिकाणी उपस्थित आंदोलक रामभाऊ कोंडाजी पेरकर, शिवाजी गाडेकर आणि अशोक सिंग शेवगण या तिघांना पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतलं. माननीय संजय शिरसाटजी, सर्व सन्माननीय खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि या ठिकाणी उपस्थित रामभाऊ पेरकर हे ओबीसी समाजाचे नेते आहेत. संभाजीनगरचे रहिवासी असलेले 70 वर्षांचे पेरकर हे भुजबळ समर्थक म्हणून ओळखले जातात. ओबीसींच्या आरक्षणासाठी त्यांनी याआधीही अनेक आंदोलनं केली आहेत. 2 वर्षांपूर्वी ओबीसींसाठी त्यांनी अन्नत्याग आंदोलन केलं. मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्यास पेरकरांचा तीव्र विरोध आहे. बहुजन विकास आघाडी, समता परिषद, माळी संघटनांसाठी पेरकरांनी काम केलंय. मुळात कार्यक्रम होता मराठवाडा मुक्ती दिनाचा, शहीदांना अभिवादन करण्याचा. त्यात अशी घोषणाबाजी झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. खरं म्हणजे मला या गोष्टीचं अतिशय दुःख आहे की आपण मुक्ती संग्रामाचा कार्यक्रम करतोय आणि त्यामध्ये येऊनही काही लोक नारेबाजी करतात. यापेक्षा मोठा स्वातंत्र्य संग्राम सेनानींचा अपमान या ठिकाणी असू शकत नाही. पण ईश्वर त्यांना सुबुद्धी देईल. 4च माणसं येतात आणि अशा प्रकारे नारेबाजी करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात. हे योग्य नाही. तथापि मी त्या संदर्भात काहीच बोलणार नाही. अशी हुल्लडबाजी हा हुतात्म्यांचा अपमान. एकीकडे संभाजीनगरात मुख्यमंत्र्यांना ओबीसींच्या नाराजीचा सामना करावा लागला, तर बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांना दुहेरी नाराजीचा सामना करावा लागला. ग्रामपंचायतीच्या कामाची चौकशी करा या मागणीसाठी शेखर थोरात या व्यक्तीने अजित पवारांच्या गाडीसमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. बीडच्या नगर नाका इथे अजित पवारांचा ताफा आला असता थोराटने अंगावर डिझेल ओतून घेतलं. मात्र पोलिसांनी वेळीच रोखल्यामुळे पुढचा अनर्थ टळला. दुसरीकडे अजित पवारांच्या समोर गळ्यात बाजरीच्या कणसांची माळ घालून आंदोलन करण्याचा प्रयत्न एका महिलेने केला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी हेमा पिंगळे यांनी हे आंदोलन केलं. अतिवृष्टीमुळे खरीपाचं मोठं नुकसान झालंय. नुकसानाची पाहणी करून तातडीने भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली. आणि जी अतिवृष्टी झालेली आहे त्याचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या आणि आमच्या लाडक्या बहिणीचे संसार वाचवा. अतिशय पाऊस पडल्यामुळे अनेक गावांच्या मध्ये माझ्या बळीराजाचं, माझ्या कष्टकऱ्यांचं, माझ्या शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. आणि अशा संकटाच्या काळामध्ये
महायुतीचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं आहे. त्याच्यामध्ये अडचणीत असलेल्या माझ्या शेतकऱ्याला पुन्हा उभारी देण्याच्यासाठी आजच 12 वाजता कॅबिनेट झाली. त्याच्यामध्ये आम्ही निर्णय घेतलाय. सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करायला सांगितलेलं आहे. मराठवाडा आज अनेक प्रश्न उराशी घेऊन उभा आहे. नापिकी, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारीच्या विळख्यात मराठवाडा सापडलाय. कधी कोरड्या तर कधी ओल्या दुष्काळाच्या दुष्टचक्रात मराठवाडा अडकलाय. निजामाच्या गुलामीच्या पाशातून मुक्त होत मराठवाड्यानं मोकळा श्वास घेतला खरा, पण जगण्या मरण्याच्या या समस्यांपासून मराठवाडा कधी मुक्ती अनुभवणार हा खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. आणि यानंतर आपण पुन्हा एकदा एक नजर टाकूया मुख्य बातम्यांवर हेडलाईन्समधून. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.